नमस्कार. ठाणे जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील इत्थंभूत माहिती देणारी एकमेव वृत्तवाहिनी चौफेर वार्ता वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. आज मंगळवार 18 मे 2021. आजच्या ठळक घडामोडी. मीरा भाईंदर महापालिकेनं अवघ्या 3 दिवसात उभा केला ऑक्सिजन जनरेशन प्लांट. तौत्के चक्रीवादळाचा ठाण्यालाही फटका. मागील 24 तासात तब्बल 215 मिलीमीटर पावसाची नोंद. आणि झाडं कोसळलेल्या ठिकाणांना विरोधी पक्षनेत्यांची भेट. वृक्ष प्राधिकरण विभागाची ऑनलाईन पोलखोल. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून, क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल. मीरा भाईंदर महापालिकेचं पंडित भीमसेन जोशी कोविड रुग्णालय हे आता ऑक्सिजन पुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण झालं असून अवघ्या 3 दिवसांच्या विक्रमी वेळेत त्यांनी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभा केलाय. अवघ्या 3 दिवसात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटमुळे मीरा भाईंदर महापालिकेचे पंडित भीमसेन जोशी कोविड रुग्णालय आता स्वयंपूर्ण झाले असल्याचं मत नगरविकास मंत्री तसंच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑक्सिजन जनरेशन प्लांटचं लोकार्पण करण्यात आलं. ठाण्यातील पार्किंग प्लाझा कोविड केअर सेंटरमध्ये अवघ्या 10 दिवसात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणाऱ्या एअरसिप कंपनीनेच यावेळी अवघ्या 3 दिवसात मीरा भाईंदर मधील हा प्लांट उभारून तो कार्यान्वित केला आहे. या प्लांटद्वारे दररोज 175 जम्बो सिलेंडर क्षमतेचा ऑक्सिजन तयार होईल आणि त्याद्वारे दररोज 120 रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागवण्यात येणार आहे. वातावरणातून हवा शोषून घेऊन त्यामधून नायट्रोजन बाहेर काढून 93% शुद्ध ऑक्सिजन या प्लांटद्वारे तयार केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याला सध्या प्राधान्य देण्यात येत असून त्यामुळे आगामी काळात MMR क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारले जाणार आहेत. मुसळधार पाऊस असूनही करण्यात आलेल्या या ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या उद्घाटनाला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन, पोलीस आयुक्त सदानंद दाते, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, महापालिका आयुक्त दिलीप ढोले हे उपस्थित होते. शहरातील आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी व्हावा, कोरोना सदृश लक्षणं असलेल्या रुग्णांची वेळी चाचणी करून त्यांच्यावर औषधोपचार व्हावे आणि गृहविलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांना मानसिक आधार देण्याबरोबरच त्यांचं वैद्यकीय समुपदेशन व्हावं यासाठी ठाणे महानगरपालिकेनं सुरू केलेला सारथी हा प्रकल्प कोविड रुग्णांसाठी वरदान ठरतोय. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सारथी प्रकल्प अर्थात महापालिका कोविड कॉल सेंटर कार्यान्वित करण्यात आलं आहे. या प्रकल्पांतर्गत रोज सरासरी 100 रुग्णांचं तज्ज्ञ डॉक्टर्सच्या माध्यमातून वैद्यकीय समुपदेशन करण्यात येत असून आतापर्यंत 2200 लोकांचं वैद्यकीय समुपदेशन करण्यात आलं आहे. यामध्ये 29% सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. 23% रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं. 20% लोकांचं तज्ज्ञ डॉक्टर्सच्या माध्यमातून टेलिकाउन्सिलिंग करण्यात आलं. तर 14% रुग्णांच्या आरोग्य स्थितीचं निरीक्षण करण्यात आलं. यामध्ये शहरातील काही खाजगी डॉक्टर्स देखील टेलिकाउन्सिलिंगसाठी निःशुल्क सेवा देत आहेत. शहरातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी व्हावा, गृहविलगीकरणांमधील रुग्णांचं योग्य वेळी समुपदेशन करून त्यांचं मनोबल वाढावं, सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांवर आवश्यकता भासल्यास वेळीच उपचार व्हावा, गृहविलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांची प्रकृती खालावत असल्यास त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी कोविड वॉर रूमला कळवण्यात यावं आणि त्या रुग्णांवर वेळीच उपचार होतील याची दक्षता घेता यावी, यासाठी 22 एप्रिल 2021 रोजी सारथी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला होता. रोज प्राप्त होणाऱ्या रुग्णांची माहिती, गृहविलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांची, कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची माहिती या कोविड कॉल सेंटरला पाठवली जाते. या माहितीच्या आधारे सारथी कोविड कॉल सेंटरमधून प्रत्येकाला 15 दिवसांपर्यंत रोज कॉल करून त्यांची माहिती घेतली जाते.
त्यांच्या आरोग्याची माहिती घेऊन त्यांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत पुरवली जाते. चक्रीवादळाचा फटका ठाण्यालाही बसल्याचं दिसून आलंय. शहरात रविवारी रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती. या वादळामुळे ठाण्यामध्ये गेल्या 24 तासात 215 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहराच्या विविध भागात 59 वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. यामध्ये काही वाहनांसह घरांचंही नुकसान झालं, तर 21 ठिकाणी वृक्षांच्या फांद्या देखील पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून आलं आहे. शहरातील 2 ठिकाणी 2 इमारतींचे स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे, परंतु यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तर दिवसभरात 92 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सततच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा खंडित देखील झाला होता. या चक्रीवादळामुळे झालेल्या पावसाने ठाण्यातील 3 ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये कोरम मॉल जवळील नितीन कंपनी, उर्जिता हॉटेल कोटनाका आणि अपनानगर राबोडी महापालिका शाळेजवळ पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचं गेट देखील या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसापासून वाचू शकलं नाही. या गेटवर असलेली कमानच खाली पडून कमान आणि गेटचं नुकसान झालं आहे. विविध ठिकाणी पडलेले वृक्ष उचलण्याचं काम ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सुरू करण्यात आलं आहे. या हानीत 4 चाकी वाहनांसह दुचाकींचंही नुकसान झालं आहे. तसंच काही ठिकाणी घरांवर देखील वृक्ष पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, तर 59 ठिकाणी वृक्षांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय 6 ठिकाणचे वृक्ष हे धोकादायक स्थितीत असल्याचं दिसून आलं आहे. या संदर्भात संबंधित रहिवाशांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे तक्रारी देखील केल्या आहेत. सोमवारी सकाळी 8:30 पासून मंगळवारी सकाळी 8:30 पर्यंतच्या 24 तासात तब्बल 215 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला आहे. या पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जवळपास 159 झाडं पडली असून 22 ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या आहेत, तर 17 झाडं ही धोकादायक ठरली आहेत. पावसाळ्यापासून रक्षणासाठी असणाऱ्या वेदर शेड या 8 ठिकाणी धोकादायक परिस्थितीत आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनेकदा शासकीय विभाग हे फारसे काम करताना दिसत नाहीत अथवा नियंत्रण कक्ष दूरध्वनी घेत नाहीत. मात्र ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभाग आणि अग्निशमन दलानं कालच्या तौक्ते वादळाच्या भयावह परिस्थितीत ठाण्यात उत्तम कामगिरी केली आहे. ठाणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयातील सकारात्मक उपचारांचा प्रभावी परिणाम होत असून कोरोनापासून बरे होण्याचं प्रमाण हे ठाण्यामध्ये 95% पोहोचलंय. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ठाणे शहरातील बाधित रुग्णांना महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने तात्काळ योग्य उपचार देण्यात येत आहेत. महापालिकेच्या वतीने शहरात चाचण्यांची वाढवलेली संख्या तसंच कोविड-19 घोषित रुग्णालयातील उपचारांच्या सकारात्मक परिणामाने रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता वाढलं असून आतापर्यंत एकूण 1,20,976 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 घोषित रुग्णालयात बाधित रुग्णांसाठी आयसोलेशनची प्रभावी यंत्रणा, योग्य उपचार पद्धती या अशा उपाययोजनांमुळे कोरोनाचा संसर्ग कमी होऊन बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत आहे. एकूणच ठाण्यातील परिस्थिती समाधानकारक असून योग्य उपचारामुळे जास्तीत जास्त बाधित रुग्ण बरे होत आहेत. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. सुरुवातीला लसीचा साठा उपलब्ध असल्यामुळे मोहिमेला गती आली होती. मात्र आता लशींचा पुरेसा साठा नसल्याचा फटका ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना बसतोय, तर काही कैद्यांचं आधार कार्ड मिळत नसल्यानं लसीकरणासमोर अडथळा निर्माण होतोय. गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सध्या 3,800 कैदी शिक्षा भोगत आहेत. त्यापैकी 15 कैदी हे जिल्हा रुग्णालयात कोरोना संसर्गावर उपचार घेत आहेत. कारागृहातील कैद्यांनाही कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षण मिळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून 45 ते 60 वयोगटावरील कैद्यांना लस देण्यात आली आहे.
तर 1 मे पासून 18 ते 44 वयोगटावरील लोकांना लस देण्याची मोहीम सुरू केली होती. परंतु अद्यापही कारागृहातील या वयोगटातील कैद्यांचं लसीकरणच केलं गेलं नाही. जिल्ह्यात लशींचा साठाच नसल्याने या कैद्यांचं लसीकरण थांबलं असल्याचं कारागृहातील प्रशासनाने सांगितलं. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृती केली जात असताना लसीच्या अभावी या मोहिमेलाच ब्रेक लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाण्यात तौत्के चक्रीवादळामुळे झाडं कोसळलेल्या ठिकाणांना भेट देत विरोधी पक्षनेते आशरफ शानू पठाण यांनी वृक्ष प्राधिकरण खातं बंद करण्याची मागणी केली आहे. तसंच रस्त्यावरच्या दृश्यांचं स्थायी समितीच्या बैठकीत ऑनलाईन दर्शन घडवत वृक्ष प्राधिकरण विभागाची त्यांनी पोलखोल केली आहे. ठाणे शहरात सुटलेल्या थोड्याशा वाऱ्यानेही 12 झाडं उन्मळून पडली असून 13 झाडांच्या फांद्या कोसळल्या. या ठिकाणी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी भेटी दिल्या. दरम्यान झाडं कोसळण्याचे प्रकार ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणामुळेच झाले आहेत. सध्या कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी भावी काळात एखाद्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल करून जर वृक्ष प्राधिकरण खात्याचं काम अग्निशमन दलाकडून केलं जात असेल तर हे खातं हवंच कशाला, ते बरखास्त करून टाका, अशा शब्दात अशरफ शानू पठाण यांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे सोमवारी ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक होती. या बैठकीमध्ये अशरफ शानू पठाण हे रस्त्यावरूनच सहभागी झाले. त्यांनी सर्व सदस्यांना तसंच सभापतींना रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्यांचा खच आणि उन्मळून पडलेली झाडं ऑनलाईन दाखवून कारवाईची मागणी केली. तौक्ते चक्रीवादळामुळे ठाण्यात काही ठिकाणी पडझडही झाली. विरोधी पक्षनेत्यांच्या या पाहणीमध्ये राम मारुती रोड, नौपाडा या भागात एकही अधिकारी फिरकला नसल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची कमान कोसळल्यानंतरही त्या ठिकाणी अधिकारी पोहोचलेच नसल्याचं दिसून आलं. या पाहणीनंतर ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण खात्याने वेळीच फांद्यांची छाटणी न केल्यामुळे या दुर्घटना घडल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान काही दिवसांपूर्वी गडकरी रंगायतन इथे रिक्षावर झाड कोसळून दोघांचा तर मागच्या वर्षी पाचपाखाडी इथे झाडांची फांदी कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये एका युवकाचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या स्मृती ताज्या असतानाही ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण खात्याकडून योग्य अशी कार्यवाही केली जात नाही. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सुमारे 400 झाडांची छाटणी करण्यात आली होती. मात्र ठाणे पालिकेने झाडांच्या छाटणीकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आहे. वास्तविक आठवडाभर आधी वादळाची पूर्वकल्पना देण्यात आलेली असताना ठाणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण खात्याने तपासणी करायला हवी होती. मात्र अशी तपासणी न केल्यामुळेच धोकादायक झालेले वृक्ष कोसळले आहेत. अद्याप मान्सूनला सुरुवात झालेली नाही. पावसाळ्यात अशा दुर्घटना घडून एखाद्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी घेतील का? या खात्याकडे जबाबदार अधिकारी नाहीत, उपयुक्त साधनं नाहीत. अशा वेळी दुर्घटना घडली की अग्निशमन दलाला पाचारण केलं जातं. जर प्रत्येक वेळी अग्निशमन दलाची क्रयशक्ती वाया घालवली जात असेल तर वृक्ष प्राधिकरण खातं हवंच कशाला, असा सवालही अशरफ शानू पठाण यांनी उपस्थित केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या ऑनलाईन बैठकीमध्ये या पाहणी दौऱ्यातूनच अशरफ शानू पठाण सहभागी झाले. त्यांनी स्थायी समितीच्या सभापतींना रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्यांचा खच दाखवला. तसंच एकही अधिकारी घटनास्थळी नसल्याचं दाखवून दिलं. एकूणच पालिकेच्या कारभाराची ऑनलाईन पोलखोल विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी केली. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मीरा भाईंदर महापालिकेनं अवघ्या 3 दिवसात उभा केला ऑक्सिजन जनरेशन प्लांट. तौत्के चक्रीवादळाचा ठाण्यालाही फटका. मागील 24 तासात तब्बल 215 मिलीमीटर पावसाची नोंद. आणि झाडं कोसळलेल्या ठिकाणांना विरोधी पक्षनेत्यांची भेट. वृक्ष प्राधिकरण विभागाची ऑनलाईन पोलखोल. या होत्या आजच्या विशेष बातम्या. चौफेर वार्ता ही वृत्तवाहिनी आगळेवेगळे उपक्रम घेऊन आपल्यासमोर येत असते. त्यासाठी आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला अवश्य कळवा. आमचा संपर्क क्रमांक आणि ईमेल ID आपल्याला स्क्रीनवर दिसेलच. हे बातमीपत्र आपण आमच्या YouTube चॅनलवरही पाहू शकता. बातमीपत्र पाहिल्यावर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.